महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही 8 तास अभ्यासाला बसलाय दिवसातले, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन पुअर आहे. याच्यापेक्षा तुम्ही फक्त 3च तास अभ्यास केलाय, पण तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेशननी करताय. दॅट इज मोर बेटर. ते 3 तास जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळं मी किती वेळ अभ्यास करतोय ह्याच्यापेक्षा किती क्वालिटीनं मी अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये मी किती इन्वॉल्व आहे, माझे डायव्हर्जन्स किती कमी आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं तो वेळ आपल्याला आपल्या आपल्या सोयीनं ठरवायचा आहे. परत अनेक जण मला विचारतात की सकाळी उठावं, अभ्यासाला लवकर लवकर, चांगला वेळ असतो, सकाळच्या पहाटेच्या वेळी वाचलेलं जे असतं ते असं पक्क डोक्यात घुसतं, असं पालक म्हणतात. आणि मग ते सकाळी सकाळी मला लवकर उठवून चला आता बस अभ्यासाला म्हणतात. माझ्याच्यानं बाप जन्मात झालं नाही सकाळी उठून अभ्यास. म्हणजे मी रात्रभर जागून सकाळी पहाटे 4पर्यंत अभ्यास करत असेल, पण मला 8 वाजता झोपून जर सकाळी 4 वाजता उठ म्हणलं तर मला कधी झालं नाही. ही गणितं प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल आहे. तुम्ही तुमचा पॅटर्न ठरवा. दॅट कॅन नॉट बी एक्स्ट्रीम लाईन की तो असा अभ्यास करतो म्हणून तू. तर महत्त्वाचं काय की दिवसामधला फुल कॉन्सन्ट्रेशननं कमीत कमी माझा 5 तास अभ्यास पाहावा. कुठल्या वेळेला केला हा महत्त्वाचा भाग नाही आहे. आणि ते सुद्धा आपल्या वेळसुद्धा प्रत्येकाच्या परत IQ लेवलनुसार, त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या अनेक इतर घटकांनुसार बदलू शकतात ह्या गोष्टी. दुसरा मुद्दा तुम्ही आहाराचा म्हणालात. आहार त्यालाही परत स्पेसिफिक असं म्हणता नाही, पण ॲप्रोप्रिएट आहार घ्या. आपल्याकडं आपण महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्रीयन आहार हा सगळ्यात संतुलित आहार असतो. त्याच्यामध्ये भाजी, भात, पोळी, वरण आणि इतर सॅलड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. तर असं जेवण कधीही जास्त चांगलं. जेव्हा आपण एक्झाम गोईंग असतो आणि आपण जास्त अभ्यास करत असतो, बऱ्याचदा अनेक मुलं अभ्यास करायचा म्हणून जेवणाला फाटा देतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. तुमचा मेंदू हा फक्त ग्लुकोज युटिलाइज करतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त त्या मेंदूला काम लावत असता, त्याची ग्लुकोज रिक्वायरमेंट खूप जास्त असते. त्यामुळे ग्लुकोज रिक्वायरमेंट जास्त असते. पालकांनी अजिबात ग्लुकोजचे डब्बे घरात आणून ठेवू नयेत. ते जेवणातून जे ॲब्सॉर्ब होऊन जातं ते ग्लुकोज जास्त चांगलं असतं. त्याच्यामुळं उलट तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये किंवा इतर वेळेससुद्धा एक संतुलित आहार, पोट व्यवस्थित भरलेलं असणं, तुमची एनर्जी लेवल जास्त चांगली असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं आहाराकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. तिसरा मुद्दा त्यातला जो लागून आहे तो आहे झोपेचा. तर आपल्याकडं बऱ्याचदा परीक्षेच्या काळामध्ये रात्रीची जागरणं करणं हा खूप कॉमन पॅटर्न आहे की आता परीक्षा जवळ आहे, झोप कशी लागते तुला, झोप उडायला पाहिजे. हे अजिबात आवश्यक नाही आहे. आपल्या मेंदूला रेस्ट आवश्यक असते तर तो ताजातवाना राहतो. आणि आपल्या मेंदूला कमीत कमी 6 ते 7 तासांची सलग झोप मिळाली तर तो जास्त फ्रेश राहून जास्त एनर्जेटिकली काम करू शकतो, जास्त चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करू शकतो. त्यामुळं कमीत कमी 6 तासांची सलग झोप आपल्याला मिळेल. ती ब्रेकमध्ये सकाळी 2 तास घेतो, दुपारी 2 तास घेतो, रात्री 2 तास घेतो, अशी कामाला येत नाही. ती सलग झोप असेल तर तुमच्या मेंदूला रेस्ट मिळते. तर ती झोप त्या पद्धतीनं आपल्याला चांगली झोप घेता आली पाहिजे, जेणेकरून आपला मेंदू चांगला फंक्शनल राहील. हे महत्त्वाचं आहे. चौथा त्यांचा मुद्दा होता तो मोबाईल, सोशल मीडिया, मित्र. बऱ्याचदा काय की मोबाईलला मी पूर्णपणे नाव ठेवणार नाही, त्याने आपलं आयुष्य बऱ्यापैकी बदललं आहे. फक्त त्याचा इम्पॅक्ट आपण आपल्या आयुष्यावर कुठल्या पद्धतीनं आणि कसा करून घेतला आहे हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. इफ मोबाईल इज डायव्हर्टिंग युअर अटेन्शन फ्रॉम युअर प्रायमरी गोल. शब्द काय आहे? तुमचा प्रायमरी गोल जो आहे आयुष्यातला आत्ताच्या घडीचा, त्याच्यापासून जर तो तुम्हाला डायव्हर्ट करत असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज करत असेल, तुमचा टाईम जर तो कन्झ्युम करत असेल तर तो वापर अजिबात योग्य नाही. त्याच्यामुळं आणि मोबाईल जो आहे त्याच्यामधला इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्याच्यावर येणाऱ्या सातत्यानं नवीन नवीन रील्स आहेत, या सगळ्या ॲडिक्टिंग आहेत. तुम्ही एकदा त्याच्यामध्ये गुंतलात की
हां एवढ्या दोनच बघू हां असं म्हणता म्हणता ही एक करत आपला अर्धा तास पाऊण तास कधी निघून जातो आपल्याला कळत नाही. त्यामुळं तुमचा जर तुमच्या मनावर कंट्रोल नसेल तर बेटर अवॉइड इट कम्प्लिटली. जर तुमचा कंट्रोल आहे, बऱ्याचदा फॉल्स कंट्रोल आहे असं वाटतं, तो नसतो. त्याच्यामुळं हा कंट्रोल आहे का नाही हे जजमेंट घेण्याचं कुठल्या तरी त्रयस्थ माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यावं. स्वतः आपण करायला लागलो तर बऱ्याचदा आपले स्वतःचे मिसइंटरप्रिटेशन्स त्याच्याबद्दलचे असतात. बाकी दुसरा त्याच्यातला मुद्दा की 24 तास अभ्यास करावा का, तर मी पर्सनली 24 तास अभ्यास करू नये या मताचा आहे. कारण की आपल्या प्रत्येकाच्या मेंदूची कॅपॅसिटी, आपल्याला प्रत्येकाला बफर टाईम लागतो. मग तो बफर टाईम आपला काहीही असावा, मग तो साधा बाहेर जाऊन मारून आलेला फेरफटका असेल, एखाद्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत मारलेल्या अर्ध्या तासाच्या गप्पा असतील, किंवा अगदी फुटबॉल खेळून येणं असेल, एखादा बॅडमिंटनचा गेम खेळणं असेल, एखादा मूव्ही पाहणं असेल. अजिबात मूव्ही पाहायला नाही पाहिजे, टी व्ही बघायला नाही पाहिजे असं अजिबात माझ्याकडून सांगणं नाही. इनफॅक्ट मी सांगतो, माझी 3rd इयरची एक्झाम जी होती, 3rd MBBSची एक्झाम ही टफेस्ट एक्झाम समजली जाते. महिनाभर चालते, प्रचंड अभ्यास करावा लागतो, खूप मोठी मोठी पुस्तकं असतात. मी सांगतोय त्याच्यातला नेमका मुद्दा लक्षात घ्यायचा, चुकीचा मुद्दा लक्षात घ्यायचा नाही. 3rd इयरच्या एक्झामच्या आधीच्या महिनाभरामध्ये मी 3rd इयरची एक्झाम चांगली पास झालो बरं का पहिल्या आठवड्यामध्ये, थोडासा ग्रेस लागला तरी. त्याच्या आधीच्या एका महिन्यामध्ये मी तब्बल 22 पिक्चर पाहिले थिएटरला जाऊन. पण त्याच्यातला हा पण खूप महत्त्वाचा आहे. ते 3 तास मी थिएटरमध्ये असायचो, दॅट इज माय रिलॅक्सेशन केअर. त्याच्यानंतरचे 10 तास मी लायब्ररी किंवा रूमवर असायचो, दॅट इज माय स्टडी टाईम. माझ्या स्टडीमध्ये कधी पिक्चर आला नाही, माझ्या पिक्चरमध्ये कधी स्टडी आली. ज्यांना हे कंपार्टमेंटलायझेशन जमतं त्यांनी ते नक्की करावं, कारण की तुमच्या मेंदूला, तुमच्या शरीराला रिलॅक्सेशन्स लागतात. प्रत्येकाने सिनेमाच पाहायला पाहिजे नाही, प्रत्येकाने आपले आपले, काही जणांसाठी म्युझिक असेल, काही जणांसाठी बुक रिडिंग असेल. बुक रिडिंग म्हणजे अभ्यासच वाचायला पाहिजे असं गरजेचं नाही. काही जणांसाठी मित्र असेल, मैत्रीण असेल, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, एनिथिंग. तुमचे बफर्स तुम्ही शोधा. युअर बफर्स गिव्ह यू एक्स्ट्रा एनर्जी. कारण की जो स्ट्रेस बिल्डअप होत असतो ना, तो स्ट्रेस बस्टर असतात हे बफर्स. त्यामुळे स्ट्रेस बस्टर्स आपल्याकडे नक्की असायला पाहिजे. कारण की तुम्ही 24 तास एकच काम लागलं तुमच्या मेंदूला तर तुमचा मेंदू जास्त फटीग होतो. आणि मग बऱ्याचदा असं होतं की रेस तुम्ही पळताय, तुम्ही जर 400 मीटरचं रिले पळताय तर तुम्ही पहिल्या स्टार्टपासून 100% एनर्जीनं पळायचं नसतं. एनर्जी शेवटसाठी राखून ठेवायची असते. तर त्याच्यामुळं ती एनर्जी राखून ठेवणं हे आपल्याला जमायला पाहिजे. कारण की नाहीतर काय होतं, आपण जर सातत्यानं स्वतः आपल्या मेंदूला फटीक केला ना, की ऐन परीक्षेच्या जवळ आलं की एकदमच असा सडन सर्ज येतो ड्रॉपचा. बस झालं, कंटाळा आलाय खूप, आता वाचवलंच जात नाही. अशी अनेक मुलं मला भेटली आहेत की एक्झाम 4 दिवसावर आली की तो असा खटकन डाऊन जातो. तर तो यायचा नसेल तर हे मधले बफर्स आपल्याला मदत करतात, तुमची एनर्जी टिकवून ठेवायला मदत करतात. त्यामुळे हे बफर्स शहाणपणानं वापरावेत. ते वेडेपणानं वापरले की नुकसान, ते शहाणपणानं वापरले तर ते बफर्स वापरायला काही हरकत नाही. 10-15 मिनिटं आमचा अभ्यास होतो, पण त्याच्यानंतर अभ्यास करत असताना काहीतरी आठवतं आणि त्या विचारामध्ये आम्ही एवढे दूर जातो अभ्यासावर की अर्धा तास पाऊण तास झाला त्याच पेजवर असतो, नंतर जाग येते आणि आपण तेच होतो. नेमकं कॉन्सन्ट्रेशन कसं मेंटेन करायचं असतं किंवा कॉन्सन्ट्रेशन मध्ये काही पार्ट्स आहेत का, काही प्रकार आहेत का, त्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स. बरेचसे पालक शिल्लक आहेत, विद्यार्थी बऱ्यापैकी कमी आहेत, पण तरी पालकांनी हे डिस्कस करावं त्यांच्या मुलांशी. कॉन्सन्ट्रेशन हा जो काही भाग आहे म्हणजे हा असाच येत नाही. इट हॅज टू बी रिहर्स्ड. कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करणं किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवत नेणं याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूला, तुमच्या मनाला ट्रेन करायला लागतं. आणि ते तुम्ही जेवढं मेटिक्युलसली ट्रेन कराल
तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल जास्त चांगली इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. त्याच्यासाठी मी एक साधी टेक्निक सांगत असतो सगळ्यांना, की त्याला तुम्ही झोन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन करा. झोन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर झोन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशनचे आपण 4 झोन करणार आहोत. तर हे लक्षात ठेवण्याचं साधं, तुम्ही सिग्नलचे आपण लाईट पाहतो त्यामध्ये 3 लाईट्स आहेत. ते पहिले 3 कलर घेऊ आपण, ग्रीन, ऑरेंज, रेड, आणि त्याच्यामध्ये एक ॲड करू गोल्डन. तर ग्रीन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ऑरेंज झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन, रेड झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि गोल्डन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी अभ्यासाला बसता, म्हणजे आता तुम्ही ठरवलं की आता मला सकाळी उठलं, तुमचं सगळं उरकून झालं सगळं, आणि तुम्ही आता अभ्यासाला बसणार आहात, तर मग स्वतःला म्हणजे तुम्ही आता आवरावर करा. म्हणजे तुम्ही काढायला लागला पुस्तकं, तुमचं टेबल आवरताय, करताय बाकीच्या स्वतःला, आय एम एंटरिंग द ग्रीन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन, असं स्वतःला एक कमांड द्यायची. आय एम एंटरिंग द ग्रीन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आता ह्या ग्रीन झोनमध्ये काय येईल? ह्या ग्रीन झोनमध्ये सगळ्या अभ्यासाबद्दलच्या कुठल्याही गोष्टीचा विचार चालेल, पण फक्त अभ्यास हा जनरल टॉपिक ह्याच्याविषयी कुठलाही विचार अलाउड आहे या ग्रीन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. दुसरा कुठला विचार आला की त्याला म्हणायचं नो, आय एम इन द ग्रीन झोन. आत्ता अभ्यासाव्यतिरिक्त खेळाचा विचार अलाउड नाही. त्याला असं बाजूला थांब असं म्हणायचं, यू आर इन द क्यू असं सांगायचं. हे कुठल्याही जनरल अभ्यासाविषयीचा विचार चालेल. मग जेव्हा तुम्ही आता अभ्यासाचं एक हे घेता, पुस्तक घेता, आणि आता हे पुस्तक मी वाचणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं की आता मी पुढचे 2 तास बायो वाचणार आहे. तर मग स्वतःला सांगायचं की आता नाऊ आय एम एंटरिंग द ऑरेंज झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आय एम एंटरिंग द ऑरेंज झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. फक्त बायोलॉजी, पुढच्या 2 तासामध्ये बायोलॉजी सोडून इतर अभ्यासाचा सुद्धा, त्या केमिस्ट्रीचं काय झालं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं, कालच्या परीक्षेचं, ओन्ली बायोलॉजी रिलेटेड जे काही विचार असतात. मग तुम्ही एक टॉपिक घेतला त्याच्यामधला, सांग कुठलं एक टॉपिकचं नाव सांग बायोच्या. मार्फॉलॉजी. ठीक आहे, तर तुम्ही मार्फॉलॉजीबद्दल हे करताय. आता तो टॉपिक तुम्ही ओपन केला आणि आता हा टॉपिक तुम्ही पुढचा अर्धा तास, पाऊण तास वाचणार आहात. तर मग स्वतःला परत सांगायचं, नाऊ आय एम एंटरिंग द रेड झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. काय? आय एम एंटरिंग द रेड झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये फक्त मार्फॉलॉजी, ह्याच्या पलीकडे बायोचा पण विचार करायचा. फक्त मार्फॉलॉजी, बायोचा पण विचार करायचा. मग त्याच्यानंतर त्याच्यातला एक कन्सेप्ट जेव्हा तुम्ही तिथं जाता त्यावेळेस म्हणतो की आय एम एंटरिंग द गोल्डन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हा कन्सेप्ट, फक्त दिस कन्सेप्ट, जे आपण मगाशी म्हणालो, तो काय म्हणाला, व्ही.एस. लक्ष्मण म्हणाला की आता आपल्याला आजचा दिवस खेळून काढायचा आहे. ऑरेंज झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आत्ताची ओव्हर खेळून काढायची आहे. रेड झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आत्ताचा बॉल खेळून काढायचा आहे. गोल्डन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. पुढच्या बॉलवर काय होणार आहे, मागच्या बॉलवर काय झालं होतं, तो विचार नाही. आत्ताचा कन्सेप्ट. मग जसं आत जाता तसंच बाहेर सुद्धा येता आलं पाहिजे. आत जाता तसंच बाहेर. आता तुमचा तो कॉन्सेप्ट झाला, आता मग तुम्ही त्यातून आता थांबवणार आहे. मग आधी म्हणायचं ठीक आहे, आय एम कमिंग टू द रेड झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हां, आज काय 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 हे 1 2 3 4 5 6 7 8 कन्सेप्ट तुम्ही समजून घेतले, फक्त मार्फॉलॉजी. नाऊ आय एम एंटरिंग, कमिंग बॅक टू द ऑरेंज झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन, आज बायोलॉजीबद्दल. नाऊ आय एम कमिंग बॅक टू द ग्रीन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि मग त्या झोनमधून बाहेर पडायचं. आणि मग आता बंद, माझे झोन्स बंद झालेत. आता क्रिकेट चालेल, आता टी व्ही चालेल, आता मोबाईल चालेल, आता बहीण चालेल, आता भाऊ चालेल, सगळं चालेल. मग त्यावेळेस हे इकडलं तिकडं मिक्स करायचं नाही.
हे सेम झोन्स तुम्हाला आता तुमच्या परीक्षा तुम्ही देणार आहात तर परीक्षेसाठी पण वापरता येतात. म्हणजे तुम्ही जर आजचा आता तुम्ही जे टेस्ट एक्झाम देता त्या मॉक एक्झाम्स देता तर एक्झाम जर आज तुमचा केमिस्ट्रीचा पेपर उद्या तुमचा केमिस्ट्रीचा पेपर आहे, मग तुम्ही आज दिवसभर केमिस्ट्रीचा अभ्यास हे झोन्स वापरून केला, सकाळी तुम्ही उठलात आता पेपरला जायला निघालात की मग जेव्हा तुमची आता सगळी आवरावर सुरू होते त्यावेळेस तुम्ही स्वतःला सांगायचं आय एम एंटरिंग द ग्रीन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आज फक्त केमिस्ट्री 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 केमिस्ट्री. आत्ता केमिस्ट्रीबद्दलचेच विचार मनामध्ये, रिझल्टचे विचार नाही, कालच्या पेपरचे विचार नाही, मागच्या केमिस्ट्रीच्या पेपरला काय झालं होतं ते नाही, पुढच्या काहीच नाही, फक्त आजचा केमिस्ट्री हा विषयाबद्दलचे विचार मनात घोळत असलेले चालतील. त्यानंतर मी ज्यावेळेस एक्झाम सेंटरवर पोहोचेल त्यावेळेस म्हणायचं आय एम एंटरिंग द ऑरेंज झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग आजचे जे सगळे आजच्या केमिस्ट्रीच्या एक्झामला येणारे टॉपिक्स काय होते त्याच्याबद्दलचे जे काही मनात विचार घोळतात ते चालतील. मी एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसलो, आता पेपर वाचायला लागले तर आता म्हणायचं की आता बस आय एम एंटरिंग द रेड झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन, आजचा पेपर. आणि मग जेव्हा तुम्ही तो प्रश्न पहिला नंबरचा प्रश्न टाकला तर म्हणायचं आय एम एंटरिंग द गोल्डन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. एवढा प्रश्न, मागच्या प्रश्नाचं उत्तर आलं का नाही, पुढच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे का नाही, काय होईल हे आत्ताचा हा फोकस. ही वारंवार हे रिहर्सल करत गेलो आपण तर मग आपल्या मेंदूला ती सवय लागते, आपल्या मनाला ती सवय लागते की या वेळासाठी एवढंच म्हणजे तो असा ब्रॉड टू फोकस. म्हणजे कॉन्सन्ट्रेट होणं म्हणजे काय की एक्सपान्शनकडून एका छोट्या पॉईंटपर्यंत जाणं. म्हणजे जेव्हा तुम्ही आता एक प्रश्न सोडवताय तर तेवढ्याच प्रश्नाचा विचार. पण हे सगळं करत असताना नेहमी आपल्याला सगळ्याचं भान मात्र लागतं बरं का. म्हणजे जरी त्या अर्जुनाला तो डोळा दिसत असला, त्या पक्षाचा डोळा दिसत होता, दॅट इज द गोल्डन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. की फक्त डोळा, तो म्हणला की मला झाड दिसत नाही, पक्षी दिसत नाही, मला त्याचा डोळा हे करायचा आहे तर त्याचा डोळा फक्त मला दिसतोय, तर दॅट इज द गोल्डन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. पण त्यावेळेला इतर अवेअरनेस ॲट द बॅक ऑफ माइंड असावा लागतो. तो अवेअरनेस ठेवायचा पण तो इंटरफरन्स नाही ठेवायचा. दोन्हीतला फरक लक्षात घ्यायचा. अवेअरनेस अबाउट द सराउंडिंग अँड द इंटरफरन्स ऑफ द सराउंडिंग, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे मी एक्झाम हॉलमध्ये बसली आहे तर एवढा एक्झाम हॉल आहे, एक्झाम हॉलमध्ये 50 इथं मुलं बसली आहेत, तर त्याचं काय लिहितंय, त्याने किती पुरवणी घेतले, त्यानं असं काय झालं, मला आत्ता माझा आहे एक्झाम, त्या समोरच्याचं काय चाललंय, ह्यानं काय बोलतोय, ह्यानं तिकडं. आय एम फोकस टू माय टुडेज टॉपिक, टुडेज पेपर, टुडे दिस क्वेश्चन. मग हा क्वेश्चन संपला, हा क्वेश्चन. आणि मग अवेअरनेस कशासाठी लागतो की मला एका क्वेश्चनला मी किती वेळ द्यायला लागला, कारण की आपल्याला बरोबर तेवढे प्रश्न सोडवायचे. तर त्यामुळे तो थोडा जनरल अवेअरनेस अबाउट द टाईम हा आपल्याला असावाच लागतो. ह्यावेळी झोन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन हे प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही, तुम्हाला ते करावे लागतात. हे झोन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन सायकोलॉजिकली सगळ्यांना, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत, एखाद्या एम्प्लॉईसाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत, एखाद्या स्पोर्ट्समनसाठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आपल्याला ते झोन्स करता आले आपले डिवाईड, आणि आपण रोज त्या झोनमधून गेलं त्या झोनमधून आलं, त्या झोनमधून गेलं त्या झोनमधून आलं, हे आपल्याला जर प्रॅक्टिस केली तर युअर माइंड गेट्स ट्रेन टू एंटर दॅट गोल्डन झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग तुमच्याकडून ऐन वेळेला होणाऱ्या चुका, ऐन वेळेला वाढणारी अँझायटी ही मिनिमाइज राहण्याची शक्यता वाढते. खूप चांगल्या पद्धतीचं उदाहरण दिलं. आणि हे जे झोन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन, गोल्डन झोन, हा गोल्डन झोन आपल्याला कसा सहजासहजी अचीव करता येतो त्याच्याबद्दलचं खूप चांगलं उदाहरण सरांनी दिलं. आणि कुठलीही स्किल असो, मग ते अभ्यास असो, खेळणे असो, स्वयंपाक असो, ड्रॉइंग करणं असो, कुठलीही स्किल असो, या जगामधली प्रत्येक स्किल तुम्हाला त्या स्किलची प्रॅक्टिस मागते. जसं सर म्हटलं की कॉन्सन्ट्रेशन एका दिवसात तयार होणारी गोष्ट नाहीच आहे. गायनामध्ये म्हटलं जातं की जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा गायक बनायचं असेल तर तुम्हाला रोजच्या रोज रियाज करावा लागेल. आणि रियाज मध्ये असं नाही की मला एवढं वेळ बसायचं म्हणून मी बसलो नाही, त्याच्यामध्ये स्वतःला पूर्ण गुंतवावं लागेल. त्या रियाज मध्ये देखील आपल्याला गोल्डन झोन अचीव करावं लागेल. आणि म्हणून तर म्हटलं जातं की अगर रियाज करोगे तो ही राज करोगे. हे अभ्यासामध्ये देखील तसंच तत्वदंत आपल्या होत आहे. मला पालकांकडून पण काही गोष्टी विचारायच्या असतात की
काही पालक असे आहेत की त्यांचं डिवोशन फार आहे, म्हणजे त्यांचं समजा स्वतःचं काही डॉक्टर पालक असतात, त्यांचे विद्यार्थी असतात, त्यांचं ते क्लिनिक अक्षरशः विद्यार्थ्याच्या 11वी आणि 12वीच्या प्रवासासाठी ते 2 वर्ष क्लिनिक स्वतःचं बंद ठेवतात. ते तिथून इथे येतात आणि जेव्हा ते तिथून इथे येतात त्या लेकराचं काहीही चुकलं नाही पाहिजे म्हणून त्यांचं प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते. पण कधी कधी पॅरेंटिंग आणि ओव्हर पॅरेंटिंग याच्यामधली जी थिन लाईन आहे ती लाईन कधी कधी ओलांडल्या जाते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर तणाव निर्माण होतो, परीक्षेची भीती निर्माण होते. विद्यार्थी चांगल्या क्षमतेचा असून देखील तो कधी कधी फोकस देऊ शकत नाही. या गोष्टी समजा अवॉइड करायच्या असेल तर मग पालकांकडून काय अपेक्षा असतात जेणेकरून विद्यार्थी त्यांचा मॅक्सिमम परफॉर्मन्स देऊ शकतील? मला वाटतं की मी खूप फॉर्च्युनेट होतो की माझे पालक माझ्यासोबत येऊन राहिले नाहीत. म्हणजे त्याचा दुसरं टोक पण असं नाही की तुम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला पाहिजे. पण तुमची इन्व्हॉल्वमेंट पालक म्हणून आपली जी असते, म्हणजे आता मी स्वतः सुद्धा पालक आहे. माझ्या आत्ता मुलीला पाहिलं, ती अजून 7वीत आहे, तिला वेळ आहे. मी तिला सकाळी म्हणालो की चल मी आज परीक्षेबद्दल बोलणार आहे, तुला ऐकायचं आहे का, ये. म्हणाल चल येते बाबा. पालक म्हणून ना आपल्या लिमिटेशन्स काय आहेत हे आपण नीट लक्षात ठेवायला हवं. त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं आणि त्याच्यामध्ये तो एक कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करणं, तो पूर्णपणे आपल्या हातात नसतो. प्रयत्न करणं. आत्ता मघाशी आपण बोलताना जे सातत्यानं म्हणतोय की रिझल्ट ओरिएंटेशन आणि प्रोसेस ओरिएंटेशन, आपल्याकडं ना म्हणजे मला माझ्या मनातली ही खंत आहे की आता तो या सगळ्या प्रोसेसचा भाग होऊन गेलाय, पॅटर्नचा भाग होऊन गेलाय की एखाद्या मुलाचं सक्सेस हे त्याच्या मार्कांनी मोजलं जातं आणि ही शोकांतिक आहे असं मला वाटतं. कारण की मार्क हा रिझल्ट आहे, त्याने घेतलेला प्रोसेस हा जास्त महत्वाचा आहे. त्याला प्रोसेससाठी तयार करणं, त्या विद्यार्थ्याला, तुमच्या पाल्याला त्या प्रोसेससाठी तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही बोलाल पाल्याशी तर रिझल्ट विषयी नाही तर प्रोसेस विषयी बोला, त्याच्या क्षमतांविषयी बोला, त्याच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग त्याने काय पद्धतीनं केला पाहिजे याच्याविषयी बोला. आणि बोलण्याच्या आधी बऱ्याचदा आपल्याला पालकांना बोलण्याची जास्त सवय असते, ऐकण्याची सवय कमी असते आपल्याला. आम्ही बऱ्याचदा सांगत असतो, म्हणजे आम्ही मी माझे मिसेस दोघेही काउन्सिलर आहोत, तर संवाद वाढला पाहिजे. तर संवाद वाढला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा समज असा आहे की आपण बोललं पाहिजे भरपूर. तर संवादामध्ये बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा भाग आहे ऐकणं. तर ज्याला जास्त ऐकता येतं त्याला संवाद चांगला साधता येतो. त्यामुळं समोरच्याचं काय म्हणणं आहे हे आपल्याला ऐकता आलं पाहिजे, समोरच्याच्या काय अडचणी आहेत ह्या आपल्याला ऐकता आलं पाहिजे. आणि हे प्रचंड मोठं स्किल आहे. म्हणजे मी सायकॅट्रिस्ट आहे म्हणून मी पालक म्हणून तेवढाच इफिशियंट असेल असं काही म्हणता येत नाही. पण या सगळ्या गोष्टींचा मला फायदा होतो हा नक्की भाग आहे मला माझ्या दृष्टीने. पण तरी माझ्या मुलांशी असलेला बॉन्ड हा कुठेतरी प्रश्न निर्माण करणारा असू शकतो. पण सातत्यानं आपला जर त्याच्यासोबतचा प्रयत्न हा संवादामध्ये त्याच्याकडलं ऐकणं आणि आपण ॲप्रोप्रिएटली पाहिजे तेवढं बोलणं हा आपल्याला ठेवता आला तर आपल्याला त्याला त्याच्या ध्येयांच्या दिशेनं जाण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मदत करणं हे होतं. तुमचा प्रेझेन्स हा त्याच्यासाठी प्लीझंट असेल तर तुमचा प्रेझेन्स हा नक्कीच चांगला आहे. तुमचा प्रेझेन्स हा त्याच्यासाठी नकळतपणानं स्ट्रेस क्रिएट करणारा असेल तर तुम्ही तुमच्या कंटिन्युअस प्रेझेन्सचा विचार करायला पाहिजे. त्यामुळं
तुमचं बॉन्डिंग कसं आहे, प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक पालक ह्यांच्यामधलं बॉन्डिंग वेगळं आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मुलाची सायकॉलॉजी वेगळी आहे, पालकाची सायकॉलॉजी वेगळी आहे. त्यामुळे ह्याला ठोकळेबाज उत्तर नाही आहे की तुम्ही मुलांसोबत राहावंच का राहूच नये, सोडून द्यावं का सोडून देऊ नये. कारण की काही मुलं जी असतात ती खूप सेल्फ डिपेंडंट असतात. आज सकाळीच मी आत्ता येण्यापूर्वी मला सकाळी डॉक्टर नाडकर्णींचा मेसेज आला. डॉक्टर नाडकर्णी माझे गुरु आहेत, ही इज व्हेरी फेमस रिनाऊंड सायकॅट्रिस्ट, त्यांचा तुम्ही उल्लेख केला. तर त्यांनी मला त्यांचा लिहिलेला नुकताच महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेला लेख पाठवला होता आणि तो पालकत्वाबद्दलचा लेख आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की सक्सेसफुल पॅरेंट बनण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे ज्याची मुलं खूप सक्सेसफुल झाली तो सक्सेसफुल पॅरेंट, असा एक आपला गैरसमज आहे. तर त्यांचं नेहमी सांगणं असतं की पालकानं प्रभावी पालक असावं. पण आजचा जो लेख त्यांनी मला मुद्दाम पाठवला होता त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की आय एम ट्राईंग टू बी अभावी पालक. प्रभावी पालकाच्या ऐवजी मी अभावी पालक बनण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यांच्या लेखाचं हे होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की 3 प्रकारची असतात मुलं जनरली, अनेक त्यांच्या कॉम्बिनेशन्स असतात पण 3 प्रकारची असतात. काही जी मुलं असतात ना ती खूप सेल्फ डिपेंडंट, सेल्फ मोटिवेटेड असतात. काही मुलं जी असतात ना ती खूप डिपेंडंट असतात पॅरेंट्सवर. आणि काही मुलं ही एकदम बंडखोर प्रवृत्तीची असतात, मला काहीच तुमचं नको आहे, माझं बघेन मी. जर तुमचा पाल्य हा जर सेल्फ रिलायंट असेल तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही फक्त अभावी पालक, म्हणजे त्याला फार सांगत बसू नका, जिथं त्यानं मागितली तिथंच तेवढी त्याला हेल्प द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. जिथं जो डिपेंडंट आहे तिथं मात्र तुम्हाला त्याला द्यावं लागणार आहे, पण ते प्रभावी, म्हणजे प्रभावी म्हणजे काय आहे की इफेक्टिव्ह पॅरेंट बनण्यासाठी तुम्हाला त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेता आलं पाहिजे आणि त्याला ॲप्रोप्रिएट पद्धतीनं मदत करता आली पाहिजे. आणि अभावी पालकांमधनं त्याने असं सांगितलं की त्याने मागितल्याशिवाय मदतीला उगीच प्रत्येक गोष्टीमध्ये हे करू का ते करू का असं करू का हे असं करशील का ते तसं करशील का हे सांगण्यात जाऊ नका. अशी मुलं मग त्याच्यामुळे जास्त डिस्टर्ब होतात आणि जे करू शकतात ते सुद्धा त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे तुमचा पाल्य कसं आहे हे आधी नीट समजून घ्या आणि मग त्याच्यामध्ये इंटरफरन्स किती करायचं आहे. म्हणजे तुम्ही त्याचं इतक्याच वाजता तितक्याच वाजता झोप, हेच क्लास कर, हेच आता सकाळी आधी फिजिक्सचाच कर मग केमिस्ट्री, एवढं कॉम्पॅक्ट नाही. म्हणजे मी पाहिलेत असे पालक म्हणून तुम्हाला सांगतो की अहो काय सांगावं डॉक्टर तुम्हाला, मी याची काउन्सिलिंग करते ना मी, पण हा ऐकतच नाही हो माझं काही, असं भेटणारे मला खूप पालक आहे. म्हणजे ते काउन्सिलिंग करतात म्हणजे काय करतात, म्हणजे काउन्सिलिंग इतका लूजली टर्म वापरलं आणि मग ह्याने ना बोलायचंच बंद केलं, यांचं काहीच ऐकत नाही, काही सांगायला गेलं की असं गप्प बसतो. आणि तो घरात गप्प बसणारा पोरगा माझ्या केबिनमध्ये ज्यावेळेस पालकांना बाहेर काढतो त्यावेळेस घडघड तास 1.5 तास बोलतो माझ्याशी. का? आणि त्याला कळतं की हा जो आहे ना हा नुसतं सांगणार नाही, हा ऐकणार आहे आणि याला माझं काय आहे ना हे कळतं ह्याला, हे त्यावेळेस ज्याला कळतं तर त्यावेळेस तो बोलण्याची शक्यता वाढते, त्यामुळे तो बोलायला लागतो. त्यामुळे ते बोलणं ऐकण्याची तयारी आपली पाहिजे. म्हणजे आपल्याला सांगण्याची आणि सल्ले देण्याची खूप घाई आहे. आपण काउन्सिलिंगच्या नावाखाली प्रचंड सल्ल्यांची लिस्ट देत असतो खूप पाल्यांना, तर ते बंद आपल्याला करता आलं पाहिजे. ॲप्रोप्रिएट तेवढं आपल्याला देता यावं. जर समजा अजून कोणाचे प्रश्न असतील, कोणी विद्यार्थी असेल आणि पालक असतील आणि त्यांना जर सरांना प्रश्न विचारायचे असतील तर 2 ऑप्शन आहेत. तुम्ही एक तर डायरेक्टली विचारू शकता किंवा मग प्रोग्राम झाल्यानंतर मी सरांना विनंती करतो की अजून 5 मिनिटं तुम्ही द्यावे सर, जेणेकरून पालकांना तुम्हाला डायरेक्टली कम्युनिकेट करता येईल. एक 2च मुद्दे सांगतो आणि थांबतो शॉर्टमध्ये. पहिला मुद्दा हा आहे की हे सगळं खूप स्ट्रेसफुल आहे. अर्जुनासारखा धनुर्धर जर युद्धाच्या क्षणी कोलमडू शकतो तर आपली मुलं पण कोलमडू शकतात, ही जाणीव आपण ठेवायला हवी. काही प्रश्न जे असतात ते अशा कॉमन ॲड्रेसिंगमधून सॉर्ट आऊट होतात. काही प्रश्न एखाद्या शिक्षकांनी, एखाद्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा पालकांनी त्याला समजावून सांगितलं तर सुटू शकतात.
पण जेव्हा अँझायटी खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होते, डिप्रेशन सेट इन व्हायला लागतं काही मुलांच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळं त्यांचा परफॉर्मन्स बिघडायला लागतो, तर अशा वेळेस प्रोफेशनल मदतीची गरज असू शकते. म्हणजे एखाद्या सायकोलॉजिस्टकडे काउन्सिलिंग किंवा प्रसंगी माझ्यासारख्या सायकॅट्रिस्टकडून औषधोपचाराची गरज असू शकते आणि त्याने एक्सलंट फायदा होतो. सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे वेड लागणं, औषधं घेणं म्हणजे आपण कामातून गेलो काय असं वाटणं, असं काहीच नाही. तर पालकांनी योग्य त्या क्षणी अशा हेल्प घ्यायला कचरू नये, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा हा की ज्या पालक आणि मुलांनी दोघांनी लक्षात ठेवावं की प्रत्येकाने आपलं 100% काय 110% द्यावेत आणि आपलं इच्छित ते गोल मिळवण्याचा प्रयत्न करावा. पण मगाशी जसं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं, काही जणांना क्षमता असून सुद्धा त्या गोलपर्यंत कदाचित पोहोचता नाही आलं, तर त्याचा अर्थ तो विद्यार्थी जगण्यासाठी नालायक आहे असं अजिबात नसतं. तो काही ना काही त्याच्या आयुष्यासोबत त्याच्याकडे एवढ्या कॅपॅसिटी आहे आणि त्याचं 2 मार्कानं 4 मार्कानं 10 मार्कानं जर काही त्याचं गेलेलं असेल मेरिट आणि त्याच्यामुळे त्याचा नंबर लागलेला नसेल, तर त्याने सुद्धा स्वतःला ते सांगावं की आय विल डू समथिंग बेटर विथ माय लाईफ. आणि कदाचित आम्ही सांगतो की जे काही होतं आयुष्यात ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात, तर कदाचित काहीतरी आणखी जास्त बेटर व्हायचं असेल असं पण आपण त्याचा अर्थ घ्यावा आणि खचून न जाता नवीन ऑप्शन्सचा शोध घ्यायला लागावं. एवढं बोलून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा रोटरीनं कार्यक्रम ऑर्गनाईज केला. तुम्ही एवढे सगळे पालक आणि विद्यार्थी इथं शांतपणे हे सगळं ऐकण्यासाठी थांबलात आणि मला ही संधी दिली तुमच्याशी इंटरॅक्ट करण्याची. त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू.